आज या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 चे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3 याचं कम्प्लीट सोल्युशन बघू. सगळ्यात आधी सुरू करू क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये दिलेला आहे इफ n of a equal to 15, n of a union b equal to 29, n of a intersection b equal to 7, then find out करायचं आहे की n of b equal to किती असेल. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट हा कन्सेप्ट बघितला होता आणि त्याच्यात एक खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला होता जो मी सांगितला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आधी जाऊन तो बघा. आत्ता मी तो फॉर्म्युला डायरेक्टली इथे यूज करणार आहे. फॉर्म्युला काय होता? एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. फॉर्म्युलामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं असतं की जर सेट ए युनियन बी मध्ये किती एलिमेंट्स असतील. ते कसं फाइंड आउट करतात? सेट ए मधले एलिमेंट्स प्लस सेट बी मधले एलिमेंट्स मायनस सेट ए आणि बी मध्ये जे कॉमन एलिमेंट्स असतील ते. या क्वेश्चनमध्ये ए युनियन बी ची व्हॅल्यू दिली आहे 29. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए आहे 15. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी काढायचं आहे म्हणून याची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू काय दिली आहे? 7. हे सगळ्या व्हॅल्यूज आधी इक्वेशनमध्ये पुट करणार. 29 इक्वल टू आलं 15 प्लस एन ऑफ बी मायनस 7. एन ऑफ बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर. मग हा 15 आणि हा 7 आपल्याला या साईडला पाठवावं लागेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठला पण नंबर जेव्हा दुसऱ्या साईडला जातो तेव्हा त्याची साईन चेंज होते. हा 15 इथं पॉझिटिव्ह आहे, याला जेव्हा या साईडला पाठवू तेव्हा याची साईन काय होणार? मग निगेटिव्ह 15. सेम 7 साठी 7 ची साईन इकडं निगेटिव्ह आहे, जेव्हा आपण या साईडला पाठवू तेव्हा त्याची साईन होईल पॉझिटिव्ह 7. सो सिंपल 29 मायनस 15 प्लस 7 इक्वल टू आलं आहे एन ऑफ बी. 29 मायनस 15 केलं तर काय येतं? 14 प्लस 7 इक्वल टू एन ऑफ बी. 14 प्लस 7 किती येतं? 21. करेक्ट. सो एन ऑफ बी इक्वल टू काय येणार मग? 21. सो या क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्म्युला होता नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेटचा, जो आपण याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं. सिम्पल आहे. एक फॉर्म्युला घेतला आपण, त्याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या आणि एन ऑफ बी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 दिला आहे. इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट्स, out of which 80 drink tea, 60 drink coffee, and 20 drink tea and coffee both. Find the number of students who do not drink tea or coffee. क्वेश्चन वाचला. मे बी तुम्हाला क्वेश्चन आता वाचून डिफिकल्ट वाटत असेल, पण आता आपण या क्वेश्चन मधले छोटे छोटे पार्ट समजून घेऊ. सगळ्यात आधी दिलं होतं की देअर आर 125 स्टुडंट्स. तर पूर्ण हॉस्टेलमध्ये किती स्टुडंट्स आपल्याकडे? 125, जे आपण लिहून घेतलं, राईट. पुढं आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी. सो असे 80 स्टुडंट्सचे जे चहा पितात याला मी म्हटलं सेट ए. आणि सेट ए मध्ये किती स्टुडंट्स आहे? 80. म्हणून एन ऑफ ए ची व्हॅल्यू काय येणार मग? 80. करेक्ट. सो सेम लिहून घेऊ. 80 ड्रिंक टी म्हणून एन ऑफ ए इक्वल टू आलंय 80. पुढं दिलं आहे 60 ड्रिंक कॉफी. सो असे 60 स्टुडंट्स आहे जे कॉफी पिताय, त्याला मी नाव दिलं सेट बी. आणि सेट बी मध्ये किती स्टुडंट्स आहे? 60. सो एन ऑफ बी इक्वल टू येणार मग 60. करेक्ट. तो सेम 60 ड्रिंक कॉफी म्हणून एन ऑफ बी ची व्हॅल्यू आली 60. पुढचं सेंटेन्स दिलेलं आहे 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. 20 असे स्टुडंट्स आहे जे चहा पण पिता आणि कॉफी पण पिताय.
म्हणजे आपण याला म्हणू शकतो हे कॉमन लोक आहेत. कॉमन म्हणजेच आपण याला काय रिप्रेझेंट करतो? करेक्ट, ए इंटरसेक्शन बी, म्हणजेच एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काय येणार? 20, जे आपण इथं लिहून घेतलंय. तो ह्या क्वेश्चनवरून आपल्याला एन ऑफ ए इक्वल टू मिळालं 80, एन ऑफ बी इक्वल टू 60 आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 20. फाइंड आउट काय करायचं आहे की असे किती स्टुडंट्स आहेत जे चहा पण नाही पीत आणि कॉफी पण नाही पीत. त्याच्यासाठी सगळ्यात आधी नंबर ऑफ सेटचा फॉर्म्युला लिहून घेऊ. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो जे व्हॅल्यूज आपण आत्ता फाइंड आउट केले आहे ते व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये टाकणार. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए आहे 80, नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी आहे 60 आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी आहे 20. आता 80 प्लस 60 हे जर केलं तर आन्सर काय येणार आहे? मग हा 0 झाला आणि 8 प्लस 6 आलं 140 आणि नेक्स्ट करायचं आहे मायनस 20. सो जर 140 मायनस 20 केलं तर 4 मधून 2 गेला 2 आणि हा 1 तसाच. तो एन ऑफ ए युनियन बी ची व्हॅल्यू काय आली? मग 120. ए युनियन बी म्हणजे काय असतं की असे स्टुडंट्स जे एकतर चहा पिणारे आहेत, नाही तर कॉफी पिणारे आहेत, किंवा ते दोघं पण पिऊ शकतात. म्हणजे ए युनियन बी मध्ये सगळे स्टुडंट्स आले जे चहा किंवा कॉफी दोघं पण पिऊ शकतात. पण क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की असे किती स्टुडंट्स आहेत जे चहा पण नाही पीत आणि कॉफी पण नाही पीत. तर ते कसं फाइंड आउट करणार? सिम्पल, टोटल 125 स्टुडंट्स आहे, आउट ऑफ विच 120 स्टुडंट्स चहा आणि कॉफी पितात. तर उरले किती मग? करेक्ट, 125 मायनस 120 केलं तर टोटल 5 स्टुडंट्स आहेत जे चहा पण नाही पीत आणि कॉफी पण नाही पीत. सो इथं क्वेश्चन नंबर 2 आपण कम्प्लीट सॉल्व केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये पास होणाऱ्या स्टुडंट्सला मी नाव दिलं सेट ए. म्हणून सेट ए मध्ये स्टुडंट्स 50 आहे. सो एन ऑफ ए इक्वल टू काय येणार? मग 50. 60 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स. जे मुलं मॅथमॅटिक्समध्ये पास झाले त्याला सेट बी म्हणू. म्हणून सेट बी मध्ये स्टुडंट्स आहेत 60. सो एन ऑफ बी इक्वल टू लिहिलं आहे 60. 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट. किती स्टुडंट दोघं सब्जेक्टमध्ये पास झाले आहेत? 40. म्हणजे 40 स्टुडंट्स हे कॉमन आहेत. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू येणार 40. None of them fail in both the subject. Find the number of students who passed at least one of the subject. ह्या क्वेश्चनमध्ये फाइंड आउट करायचं आहे की असे किती स्टुडंट्स आहेत जे कमीत कमी एका सब्जेक्टमध्ये पास झाले आहेत आणि जास्तीत जास्त 2 सब्जेक्टमध्ये पास झाले तरी चालतील. सिम्पल, ह्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की ए युनियन बी मध्ये किती स्टुडंट असतील. ए युनियन बी म्हणजे काय असतं की सगळे स्टुडंट पाहिजे जे एकतर इंग्लिशमध्ये पास झाले, एकतर मॅथमॅटिक्समध्ये पास झाले किंवा दोघं सब्जेक्टमध्ये पास झालेले आहेत. सो क्वेश्चनमध्ये एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आपल्याला मिळालं. फाइंड आउट करायचं आहे की किती स्टुडंट्स हे ॲटलिस्ट एका सब्जेक्टमध्ये तरी पास झाले आहेत. याच्यासाठी परत आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेटचा फॉर्म्युला यूज करणार. फॉर्म्युला आहे एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ज्या व्हॅल्यूज आपण काढल्या आहेत त्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करणार. एन ऑफ एची व्हॅल्यू काय आहे? 50, एन ऑफ बी आहे 60 आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे 40. आता 50 प्लस 60 काय आन्सर येतं? 110 आणि हा मायनस 40. नेक्स्ट
110 मायनस 40 केलं तर आन्सर इज 70. सो एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू आलं आहे 70. सो आपण लिहू शकतो की नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट आर 70. सो इथं आज आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड आणि क्वेश्चन नंबर थर्ड हे सॉल्व केलेले आहेत.